नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं ईडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पुन्हा एकदा पिस्तुलीने गोळीबार, व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल। तर जमीन तक्रारींसाठी एसआयटी नागरिकांना 10 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पुन्हा एकदा पिस्तुलीने गोळीबार करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या तुफान व्हायरल होतोय। आता या घटनेने परिसरामध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे। एका ठिकाणी अंधार असलेल्या भागातील हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये एक तरुण शिवीगाळ करत हवेत अंधाधुंद गोळीबार करताना दिसतोय। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अशा प्रकारच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। सध्या पोलिसांकडून व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्याचं काम सुरू असून संबंधित तरुणाचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। झाला उन्हा या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अशा प्रकारच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे। जिल्ह्यातील नागरिकांच्या जमिनी संबंधित विविध तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्यात आलं असून नागरिकांनी 10 एप्रिल 2026 पर्यंत तक्रार अर्ज सादर करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे। शासन निर्णयानुसार विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे। या अनुषंगाने 11 मार्च 2026 रोजी वृत्तपत्रांद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत 7 एप्रिल 2026 पर्यंत एकूण 16 तक्रार अर्ज प्राप्त झालेत। आज विभागीय आयुक्त पापळकर यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीची बैठक पार पडली। या बैठकीत प्राप्त अर्जांवरती प्राथमिक चर्चा करण्यात आली। सदर अर्जांची तपासणी करून 10 एप्रिल 2026 पर्यंत प्राप्त होणारे सर्व अर्ज जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर तसेच संबंधित विभागांकडे पाठवून त्यावरती वस्तुस्थिती दर्शक अहवाल व स्वयंस्पष्ट अभिप्राय मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तक्रार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल 2026 असल्याने ज्या नागरिकांना आपली तक्रार मांडायची आहे त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे वेळेत अर्ज सादर करावा असं आवाहन देखील करण्यात आलंय। सिल्लोड तालुक्यातील एका गावाच्या रस्त्यासाठी एका तरुणाने अनोखे डबडे बजाव आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। त्याने त्याच्या आंदोलनाबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। वरिष्ठ अधिकारी ग्रामपंचायतला किंवा आम्हाला सुद्धा त्यांचा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी संपर्क झालेला नाही व कोणतीही या ठिकाणी चौकशी झालेली नाही। त्याकरिता आज 1 महिन्याच्या नंतर पंचायत समिती कार्यालय सिल्लोड या ठिकाणी आम्ही दफडे वाजवू मोर्चा काढलेला आहे। परंतु या ठिकाणी गट विकास अधिकारी हे जबाबदार अधिकारी आहे आणि त्यांना माहित असून की 6 तारखेला या ठिकाणी मोर्चा निघणार आहे, आपण कोणतीही कारवाई केली नाही हे त्यांना चांगल्या पद्धतीने पत्राद्वारे माहित असून आज जाणून बोलून या ठिकाणून ते गेलेले आहे आणि या ठिकाणी पंचायत समितीला आमच्या सोबत चर्चा करण्यासाठी कोणताही या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नाहीये। त्याकरता मी आता 1 तास या ठिकाणी या अधिकाऱ्यांना अल्टिमेट देतो की या ठिकाणी जर एका तासात या ठिकाणी आमच्या मागण्याचं या ठिकाणी सलोख जर मार्गदर्शन झालं नाही, कोणतं आश्वासन मिळालं नाही तर मी ह्या ठिकाणी एका तासामध्ये या ठिकाणी या कार्यालयावरून खाली उडी घेऊन या ठिकाणी आत्महत्या करणार आहे आणि याचा जबाबदार केवळ पंचायत समितीतील विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी असेल।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा गावातील जिल्हा परिषद शाळेजवळील मुडकळीस आलेल्या पत्र्याच्या 4 खोल्यांमध्ये सुरू असलेले गर्भपाताचे रॅकेट रविवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी सायंकाळी पोलिसांनी उद्ध्वस्त केले. 1.5 वर्षांपासून हे रॅकेट चालवलं जात होतं. रॅकेटचे धागेदोरे सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील कुख्यात डॉक्टर विकास मिठाराम आहेर राहणार निल्लोड सिल्लोड यांच्यापर्यंत गेलेत. नकोशीला गर्भपातातच कुस्करण्यासाठी 70 ते 80 हजार रुपये घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. महापालिकेचा आरोग्य विभाग आणि सातारा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या धडाकेबाज कारवाईमध्ये वर्षा बाबासाहेब जाधव वय 30 वर्ष व तिची बहीण उज्ज्वला विठ्ठलराव गायकवाड वय 32 या दोघींनाही अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे गर्भवतींना पाठवणाऱ्या डॉक्टर विकास आहेरच्या मुसक्या निळोच्या त्याच्या रुग्णालयातून आवळण्यात आल्या. रॅकेटचा सूत्रधार ज्योती भीमराव पवार वय वर्ष 30 राहणार साई विश्व सोसायटी म्हाडा कॉलनी ख्वाजा टेकडीजवळ छत्रपती संभाजीनगर अद्याप फरार असून तिच्या कसोशीने शोध घेतला जातोय. पोलीस उपनिरीक्षक निर्मला राख व गोविंद एकिलवाले यांच्या पथकाने वर्षा उज्ज्वला आणि डॉक्टर आहेरला सोमवारी 6 एप्रिल रोजी दुपारी न्यायालयामध्ये हजर केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.व्ही. मुसळे यांनी तिघांनाही 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वर्षा व उज्ज्वला दोघीही सख्या बहिणी असून वर्षा नर्स आहे तर उज्ज्वला अल्पशिक्षित असून एका महाविद्यालयामध्ये सफाईचं काम करते. तिला वर्षाने आपल्या सोबत घेतलं. पैशांच्या लालसेपोटी तीही बहिणीच्या रॅकेटमध्ये सहभागी झाली. त्यांच्या आई मसाले विकते. वर्षाने संशय टाळण्यासाठी सातारा गावातील आईच्या घरातच गर्भपात सुरू केला. दोघींनी रविवारी ज्या गर्भवतीचा गर्भपात केला ती सिल्लोड तालुक्यातील असून तिच्यावरती निल्लोड येथील डॉक्टर आहेरकडे उपचार सुरू होते. त्यानेच तिला ज्योतीकडे पाठवलं होतं. दरम्यान वर्षाच्या घरातून पोलिसांनी एक डायरी जप्त केली असून त्यात गर्भपात कसा करायचा, कितपत धोका, कितपत पाळायचा याबाबत सखोल मार्गदर्शन होतं. काही डॉक्टर व रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांकही नोंदवले होते. त्यांच्या या रॅकेटमध्ये सहभाग आहे का हे तपासलं जात आहे. वर्षाच्या घरात गर्भपाताच्या गोळ्या, वेदनाशामक इंजेक्शन, नर्सिंग काउन्सिलिंगचा परवाना, कात्र्या, स्टेटस्कोपही मिळालं. ज्योती पवारच्या घराचीही पोलिसांनी झडती घेतली. तिच्या घरातून 2 गर्भपिशवी पाहणी उपकरणे, पॅड, 19 सर्जिकल ग्लोव्ज, 2 IV सेट, सुया, कॅन्युला फिक्सर, इन्स्ट्रुमेंट ट्रे व औषधी जप्त करण्यात आली आहे. डॉक्टर आहेर हा BMS असून त्याची पत्नी ही डॉक्टर आहे. पूर्वी ते छोटा दवाखाना चालवायचे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या या गोरखधंद्यातून 3 मजली इमारत उभी केली आहे. पहिले 2 मजले रुग्णालय व लॅबचे असून वरच्या मजल्यावरती तो राहतो. ज्योती आधी खासगी रुग्णालयामध्ये काम करायची. अवैध धंद्यातून तिने कार, घर खरेदी केले. महागडे कपडे, ब्रँडेड मोबाईल वापरायची. उच्च दर्जाचं तिचं राहणीमान असायचं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. My documents, sir. Hey, I like your profile. Same here. क्या दोस्त, बड़ी जल्दी में हो हैं? कर ली दोस्ती बिना पहचान? किसी पर भी भरोसा कर सकता है बड़ा नुकसान। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. हॅलो, मी पोलीस स्टेशन वरून बोलत आहे. तुमच्या सोबती विकासला अटक झाली आहे. बाजारात एका मुलीची छेड काढत होता तो. त्या मुलीने FIR केली आहे. आम्ही तुम्हाला FIR ची कॉपी पाठवली आहे, चेक करा. पुलेरीची इज्जत वाचवायची असेल तर 2 लाख रुपये पाठव. तुम्हाला फोनवर लिंक पाठवत आहे. हा पाठवा, लिंक पाठवा. ऐका पैसे पाठवायची काही गरज नाही. चा विकास आमच्या सोबतच आहे. विकास ये इथे. हे बघा. हे तू इकडे. थांबा जरा.
त्याला मारायची गरज नाही, त्यांनी काही नाही केलंय. बंधू आणि भगिनीनो, पोलीस, सीबीआय किंवा कस्टम्स अधिकाऱ्याच्या नावाने धमकीचे फोन जर तुम्हाला येत असतील तर घाबरू नका. हे जे सायबर क्रिमिनल्स असतात ना, तुम्हाला घाबरवण्यासाठी डिजिटल अरेस्टचाही आधार घेऊ शकतात. तुमच्या भीतीला बनवतात हत्यार. सायबर आरोपी करतात तुमच्यावर वार. अशी घटना घडल्यास त्वरित 1930 वर तुम्ही कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वर रजिस्टर करा. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठी केंद्र शासनाच्या मिशन कर्मयोगी अंतर्गत 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये महासाधना सप्ताह राबवण्यात येत असून या उपक्रमात विभागातील सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. नमस्कार, मी जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर. आपणा सर्वांना कल्पना आहे, दिनांक 2 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीत आपला महासप्ताहाचा कार्यक्रम केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपल्या विभागात आपण हाती घेतलेला आहे. आणि या महासप्ताहाच्या निमित्तानं आपल्या विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व जिल्हा परिषदा, इतर शासकीय कार्यालय या सर्वांना जे काही ऑनबोर्डेड कर्मचारी आहेत त्या सर्व ऑनबोर्डेड कर्मचाऱ्यांना त्यांचे 4 तासाचा उपक्रम ह्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत. हे जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेसमुळे आपल्याला आपली उपक्रमशीलता वाढणार आहे, आपली प्रतिता क्षमता वाढणार आहे आणि आपल्या गुणवत्ता वाढ देखील आपल्या दैनंदिन कामकाजात होणार आहे. आजही आपणा सर्व विभागीय कार्यालयाचे असू देत, आपल्या जिल्हाधिकारी आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालय या सर्वांनी या कालावधीमध्ये आपले जिल्ह्यातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग्स पूर्ण होतील यासाठी लक्ष द्यावं. याचा दैनंदिन आढावा जो आहे तो विभागीय स्तरावरून घेतला जाणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी, प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयगॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्मवरील 4 तासाचे लर्निंग्स विहित कालावधीमध्ये पूर्ण करावे व विभागाची भक्कम उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावे असे मी आवाहन करतो. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील पारदर्शकतेसाठी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीने पुकारलेल्या लढ्याला मोठं यश आलं असल्याचं म्हटलं जात असून तालुका अध्यक्ष राजानंद सुरतकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी खुलताबाद तहसीलदार श्री संतोष गुट्टे सर यांना मी एक निवेदन दिलं होतं 27 तारखेला. त्या निवेदनामध्ये आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. विषय होता शासन निर्णय क्रमांक 175च्या नुसार 26 ऑक्टोबर 2010च्या ज्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे अपंग, विधवा, निराधार या लाभार्थींनी आपले प्रस्ताव सादर केले होते. ते प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्याच्या ऐवजी त्यांनी तलाठी, मंडळाधिकारी यांना तपासणीसाठी दिले होते. त्याला आम्ही विरोध केला आणि त्या विरोधाच्या माध्यमातून सांगितलं होतं की ज्या लाभार्थ्यांनी हे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी दिलेले आहे ते मार्च 30च्या आतमध्ये मंजूर होणे गरजेचे होते. परंतु शासनाने आणि नवीन आलेल्या तहसीलदारांनी सदरील प्रस्तावांना मंजुरी न देता चौकशीसाठी तहसीलच्या माध्यमातून महसूल अधिकारी यांच्याकडे पाठवले होते आणि त्यामध्ये जाचक प्रकारच्या अटी दिल्या होत्या. त्या अटी आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन उभारणार होतो आणि ते आंदोलन आम्ही 6 तारखेला ठेवलं होतं. आणि त्या आंदोलनाचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे झालं आणि आम्ही दिलेल्या आंदोलनाच्या इशाराला त्यांनी या ठिकाणी आम्हाला पत्र देऊन बोलावलं आणि सदरील प्रकारचे आंदोलन प्रशासनाच्या विरोधामध्ये ते तुम्ही जे उभारलेलं आहे ते तुम्ही रद्द करावे. कारण तुम्ही दिलेल्या जे काही आम्हाला मागण्या आहेत ते आम्हाला मान्य आहे. त्यानुसारच तुमच्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर होतील. त्यानुसार आम्ही आज या ठिकाणी तहसीलला भेटून या लाभार्थीवर अन्याय होणार नाही याची दखल तहसीलदारांनी घेतल्यामुळे आम्ही त्यांचं पत्र स्वीकारलेलं आहे. आणि प्रशासन आपल्यासाठी काहीही करू शकतं, सहकार्य करू शकतं असा आम्हाला या ठिकाणी विश्वास मिळाला. त्यामुळे आम्ही प्रेस, मीडिया, पत्रकार यांना सांगू इच्छितो की तहसीलदारांनी दिलेले आश्वासन आम्हाला मान्य आहे. आम्ही 6 तारखेचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करीत आहोत असं आम्ही निवेदनाच्या माध्यमातून सांगत आहोत. आपलं नाव? माझं नाव, मी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र या पक्षाचा खुलताबाद तालुका अध्यक्ष आहे. आमच्या पक्षाच्या नेत्या माईसाहेब गंगाधर
गाडी आहेत आणि त्यांनी दिलेले आदेश आम्ही या तालुक्याच्या ठिकाणी ज्या गरीब लोकांसाठी आम्ही काम करतो त्या पक्षाचं काम या ठिकाणी आम्ही तळमळीने करत असल्याने या खुलताबाद तालुक्याचं मी अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी हे आंदोलन उभारलं होतं आणि त्या आंदोलनाला या ठिकाणी आम्हाला यश आलेलं आहे असं आम्ही आज या ठिकाणी जाहीर करतो. महापालिका शाळेच्या परिसरात सुरू असलेल्या बालवाडी वर्गातील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करून घेण्यासाठी एक पाऊल पुढे हा उपक्रम आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व महापालिकेच्या 50 शाळेमध्ये राबवण्यात आला. या उपक्रमाचं उद्घाटन मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा सिडको N7 या शाळेमध्ये सभापती महिला व बालकल्याण समिती शोभाताई बुरांडे, आरोग्य सभापती डॉक्टर सुनीता सोळुंके तसेच नगरसेविका सुरेखा सानप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरून करण्यात आलाय. मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा किराडपुरा नंबर 1 या शाळेत नगरसेवक उसामा कदीर मौलाना ब्रिजवाडी येथे काकासाहेब काकडे यांच्या हस्ते सिडको N11 येथे गटनेता शिवसेना किशोर नागरे मुकणवाडी येथे नगरसेविका गंगाबाई भवरे कमल नरोटे यांच्या हस्ते शिक्षणाची गुढी उभारून तसेच सर्व शाळेत स्थानिक नगरसेवक यांच्या हस्ते प्रवेश अर्ज भरून प्रवेश करून घेण्यात आले. पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या शाळेत 865 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत. आपल्या पाल्याचं विद्यार्थ्यांचे प्रवेश महापालिका शाळेत घेण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. महानगरपालिका किराडपुरा नंबर 1 नारेगाव मराठी व उर्दू ब्रिजवाडी चेलीपुरा इंदिरानगर बैजीपुरा मुकुंदवाडी प्रियदर्शनी इंदिरानगर बानेवाडी अशोकनगर सिडको N11 अशा अनेक शाळेत पालकांनी प्रवेश घेण्यासाठी गर्दी केली होती. या प्रत्येक शाळेत प्रवेश क्षमता इतके प्रवेश पहिल्याच दिवशी झालेत. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी सर्व शाळा आणि इयत्ता पहिलीचा वर्ग आकर्षण सजवण्यात आला होता. शैक्षणिक गुढी उभारली होती. शाळेतील नाविन्यपूर्ण बँड वाजवून फुले टाकून त्यांचं स्वागत विद्यार्थ्यांनी केलंय. तसेच उंची वजन अशी मापं घेऊन त्यांच्या पाऊलखुणा घेण्यात आल्या व एक पाऊल पुढे हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांची 30 एप्रिल 2026 पर्यंत शाळेतील क्रीडा व संगीत प्रशिक्षक तसेच कला क्रीडा व कार्यानुभव निर्देशक आणि बालताई इयत्ता 5वीच्या शिक्षकांमार्फत खेळता खेळता शिका या संकल्पनेतून गाणी गप्पा गोष्टी विविध खेळांच्या माध्यमातून भाषा व गणन विकास सोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक सामाजिक आणि भावनिक विकास करण्यात येणार आहे. मनपा शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल प्रकल्पाअंतर्गत विविध उपक्रमांमुळे गेल्या वर्षी 20 शाळेत प्रवेश क्षमतापेक्षा जास्त प्रवेश झाले होते. म्हणून यावर्षी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी शाळेच्या परिसरात सुरू असलेल्या बालवाडी अंगणवाडी वर्गातील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. आजपासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. मनपा शाळेत आता विद्यार्थी लांबून येत आहेत. म्हणून आयुक्त अमोल येडगे यांनी CSR फंडामधून सायकल वाटप करण्याबाबत सूचना केल्यात. यामुळे मुलामुलींना शाळेत येण्यासाठी वेळ वाचणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त अमोल येडगे यांच्या सूचनांनुसार उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी भारत तिनकोटे यांनी ज्ञानदेव सांगळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी नियोजन केलं. तसेच गोविंद बाराबोटे अधीक्षक आणि सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बालताई यांनी प्रयत्न केले आहेत. क्रीडा भारती छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने क्रीडा भारती स्थापना दिन व श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. महोत्सवाअंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. क्रीडा भारती चिकलठाणा जिल्ह्याच्या वतीने आयोजित तलवारबाजी स्पर्धेद्वारे मुख्य उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याचं उद्घाटन देवगिरी प्रांत अध्यक्ष पंकज भारसाकळे यांच्या हस्ते झालं. छत्रपती संभाजीनगर विभागाचे अध्यक्ष नवीन वागडिया हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विभाग उपाध्यक्ष DR खैरनार पाटील, मंत्री विनायक राऊत, चिकलठाणा जिल्हा अध्यक्ष दिनेश वंजारे, वाळूज जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रताप कलावंत व सिल्लोड जिल्हा अध्यक्ष आशिष कान्हेड यांची प्रमुख उपस्थिती होती. तलवारबाजी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर सागर मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतला. मुख्याध्यापिका छाया पानसे, डॉक्टर श्रीनिवास मोतीयेळे, डॉक्टर रोहित गाडेकर पाटील, मैथिली मुंजे, विजय भंडारी, हर्षदा वडते आदींचा सक्रिय सहभाग होता. या स्पर्धांना सुमारे 150 खेळाडू व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांमध्ये तलवारबाजी सारख्या कौशल्यपूर्ण क्रीडेची आवड निर्माण करणं तसेच शारीरिक तंदुरुस्ती, एकाग्रता व आत्मसंरक्षणाची भावना विकसित करणं हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. सिल्लोड जिल्ह्याच्या वतीने आडगाव बुद्रुक येथील मल्हारराव होळकर प्राथमिक आश्रम शाळेत कबड्डी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मुलांचे 5 संघ व मुलींचे 3 संघ सहभागी झाले होते. मुलांच्या गटात देवगिरी वॉरियर्स संघ विजेता तर सूर्यपुत्र 11 संघ उपविजेता ठरला. मुलींच्या गटात अहिल्या 11 संघ विजेता तर जिजाऊ टायगर संघ उपविजेता ठरला. सर्व सहभागी खेळाडूंना टी-शर्ट देण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनासाठी विभागमंत्री विनायक राऊत,
पुरुषोत्तम खटके व बंडू कचकुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. खडकी जिल्ह्याच्या वतीने समर्थनगर येथील शिवराम जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये जिम्नॅस्टिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण 65 स्पर्धकांनी विविध वयोगटांमध्ये सहभाग नोंदवला. तसेच हिमायतबाग येथील MPP स्पोर्ट्स पार्क येथे कराटे स्पर्धा पार पडल्या असून त्यामध्ये 65 ते 66 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध गटातील विजेत्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदके पटकावली. या उपक्रमाचं नियोजन महेंद्र रंगारी यांनी केलं. जिम्नॅस्टिक व कराटे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा भारती खडकी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संकर्षण जोशी व मंत्री ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. वैजापूर जिल्ह्याच्या वतीने वेरूळ येथील समंत भद्र विद्या मंदिर येथे खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 6 मुलांचे व 4 मुलींचे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचं उद्घाटन सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर उपस्थित होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक आशिष कानेड यांनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच क्रीडा भारतीच्या या क्रीडा महोत्सवामुळे ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली असून क्रीडा संस्कृती बळकट होण्यास मोठी मदत होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पुन्हा एकदा पिस्तुलीने गोळीबार. व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल. तर जमीन तक्रारींसाठी SIT नागरिकांना 10 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपलं हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.